आजच्या काळात सोलो ट्रॅव्हलिंग म्हणजे एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड खूप वेगाने व्हायरल होत आहे. नवीन जागा शोधणे, निसर्गाच्या कुशीत वेळ घालवणे आणि स्वतःला एक्सप्लोर करणे हा अनुभव खरंच खूप भारी आहे. पण जर याच प्रवासात तुम्ही अशा ठिकाणी अडकाल जिथे आजूबाजूला कोणीच नाही आणि एक अनोळखी व्यक्ती तुमच्यावर नजर ठेवणार आहे, तर तुम्ही काय कराल? नुकतीच एक घटना घडली जिथे तिने सोशल मीडियावर शेअर सुद्धा केलं. नुकतीच ही घटना समोर आली आहे. जेसी नावाच्या एका फिमेल सोलो ट्रॅव्हलरने ही घटना रेकॉर्ड करून युट्यूबवर सोशल मीडियावर शेअर सुद्धा केली आहे. जेसी नावाच्या एक सोलो फिमेल ट्रॅव्हलर सोबत धबधब्यावर एक थरारक आणि धक्कादायक प्रकार घडला. एकांत धबधब्यावर ती निसर्गाचा आनंद घेत असताना अचानक एक अनोळखी व्यक्ती तिथे येतो आणि त्यानंतर तो जो काही प्रकार घडतो तो ऐकून तिने सोशल मीडियावर या गोष्टीवर एक चर्चा सुद्धा केली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण घटनेत नेमकं झालं काय आहे ते बघणार आहोत. तर जेसी नावाची एक सोलो ट्रॅव्हलर आणि युट्यूबर आहे. ती एका सुंदर आणि अगदी एकांत असलेल्या धबधब्यावर फिरण्यासाठी गेली होती. तिथे पोहोचल्यावर सुरुवातीला ती खूप खुश झाली. ती कॅमेऱ्यासमोर धबधब्याचं सौंदर्य दाखवू लागली. पण काही वेळातच तिच्या लक्षात आलं की त्या संपूर्ण परिसरात तिच्याशिवाय फक्त एक अनोळखी व्यक्ती तिथे उभा आहे. तो माणूस हळूहळू जेसीच्या जवळ आला आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. जेसीला अस्वस्थ वाटू लागलं आणि तिच्या मनामध्ये लगेच आलं की आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय. पण अशा वेळी पॅनिक होऊन न जाता, आरडाओरडा न करता, तो माणूस आपल्यावर आक्रमक होऊ शकतो या विचाराने तिने शांतता ठेवली. जेसी जेव्हा पाण्यात पोहण्यासाठी उतरली तेव्हा तो माणूसही पाण्यात उतरला. तो लांबून तिच्यावर बारीक लक्ष ठेवून होता. हळूहळू तिच्या तो जवळ येऊ लागला. जेव्हा प्रचंड घाबरली होती तेव्हा तिने आपल्या चेहऱ्यावरची भीती अजिबात नाही दाखवली. शांतता ठेवण्यासाठी चेहऱ्यावर तिने एक हास्य ठेवलं आणि परिस्थिती शांत राहावी यासाठी तिने एक युक्ती वापरली. तिने त्या माणसाला तिचा मोबाईल देऊन एक दोन फोटो काढायला सांगितले आणि विचार केला की या मदतीबद्दल आपण त्याला थोडे पैसे देऊ आणि आपण इथून निघून जाऊ. पण तो माणूस तिथेच थांबला. तो जेसीला सूचना देऊ लागला, तू इथे जा, इथून उडी मार. जेसीच्या मनात विचार आला की जर मी त्याच्या सांगण्याहून एका धोकादायक ठिकाणी गेले आणि त्याला मला धक्का दिला आणि मी अडकले तर याच्या पुढे मला कोण वाचवेल, कारण इथं कुणीच नाहीये. तरीही अत्यंत धैर्याने तिने त्या प्रसंगाला तोंड दिलं. त्याच्यासोबत एकदम सामान्यपणे संवाद साधू लागली. हळूहळू धबधब्याच्या बाहेर पडण्यासाठी तिने मार्ग शोधला. जेव्हा जेसीने बाहेर पडली तेव्हा तिने त्या माणसाला पैसे देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच दरम्यान त्या माणसानं एक संधी साधून घेतली. तिला ते रेकॉर्ड करता आलं नाही, पण तिने यावर स्पष्टीकरण सुद्धा दिलं. जेसीने तात्काळ तिथून स्वतःला बाजूला केलं आणि सुरक्षितपणे तो परिसर सोडला. सुदैवाने ती या प्रसंगातून सुरक्षित बाहेर पडली. पण तिने या संपूर्ण अनुभव सोशल मीडियावर शेअर केला जेणेकरून इतर ट्रॅव्हलर्स सोबत ही असा प्रकार घडणार नाही. पण जर तुम्ही अशा प्रसंगात अडकले तर या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पॅनिक न होऊन जाता परिस्थिती शांतपणे सांभाळा आणि परिस्थिती कंट्रोल करा जेणेकरून परिस्थिती हाताबाहेर न जाऊ देता सुरक्षितपणे बाहेर पडता येईल. आणि सोलो ट्रॅव्हल करताना अशा ठिकाणी जाणे जिथे मोबाईल नेटवर्क नाही आणि आसपास एकही माणूस नाही हा सर्वात मोठा धोकादायक प्रकार असू शकतो. अशा वेळी एखादा अपघात झाला किंवा काही अनुसूचित प्रकार घडला तर मदत तरी कुठून येईल? जर तुम्हालाही असं सोलो ट्रॅव्हल आवडत असेल किंवा भविष्यात एकट्याने ट्रिप प्लॅन करत असाल तर या 5 गोष्टी नेहमी लक्षामध्ये ठेवा. तुम्ही कुठे जात आहात, तुमचा पुढचा स्टॉप कोणता आहे याची संपूर्ण माहिती घरच्यांसोबत किंवा जवळच्या एखाद्या मित्रासोबत, मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. अशा एकांत ठिकाणी जात असताना व्हॉट्सअप किंवा गुगल मॅपवर तुमची लाईव्ह लोकेशन एखाद्या जवळच्या मित्राला किंवा घरच्यांना शेअर करून ठेवा. अनेकदा आपलं मन आपल्याला आधीच सांगतं की एखादी व्यक्ती किंवा एखादी जागा सुरक्षित नाही. जर तुम्हाला थोडा जरी डाऊट आला किंवा शंका वाटली तर तुम्ही तिथे न थांबता एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लोकांच्या चळवळीत जाऊ शकता. एकट्याने जाण्याऐवजी एखाद्या स्थानिक गाईडला सोबत घेऊन जा किंवा एखाद्या ग्रुप सोबत जा. आणि लक्षात ठेवा, कधीही अनोळखी व्यक्तीसमोर तुम्ही घाबरत आहात हे दाखवू नका. तुमचा आत्मविश्वास आणि डोकं तुम्हाला मोठ्या संकटातून वाचू शकतं. जर कोणी पाठलाग करत असेल तर थेट स्थानिक पोलीस किंवा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. मित्रांनो, सोलो ट्रॅव्हलिंग हा खूप सुंदर अनुभव आहे. तो आपल्याला स्वतंत्र बनवतो, जगाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन देतो. पण प्रवासाचा आनंद घेताना आपली सुरक्षा ही आपली पहिली प्राथमिकता आहे. सोलो ट्रॅव्हल करत असताना तुमचा असा काही अनुभव आहे का? किंवा सोलो ट्रॅव्हलसाठी तुमच्याकडे काही महत्त्वाचे टिप्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.